आणि त्या पैशांमधून तू ही औषध आणलीस. जा तिथे औषधं परत कर. परीक्षा आज नव्हते देत नाही, पण आता या औषधाची तुम्हाला फार गरज आहे. शंका करू नका या परमेश्वरा अरे स्वतःची औषधं सुद्धा विकत घेऊ शकत नाही. इतका लाचार करून तू म्हणस तुम्हाला. तुझ्या परीक्षेच्या फीमधून आणलेली ही औषधं मी अजिबात घेणार नाही. तू ही औषधं परत करून घे. तू ही तुम्ही औषध घेणार नाही ना? जोपर्यंत तुम्ही ही औषध घेणार नाही ना, तोपर्यंत मी आकाचा एक घाव सुद्धा खाणार नाही. प्रिया, आता कोणी कसं समजावून सांगू तुला? हे बघ असा हट्ट बाळगू नकोस. तुझा आधी जेवण करून घे. हो काय करायचं? त्याआधी तुम्हाला ही औषध घ्या. अगदी आपल्या आईसारखी हट्टी आहेस बघ. मोडेल पण वागणार नाहीस. ते औषध आधी तुम्ही जेवण करून घ्या, नंतर नाही. कोणी थोडं अस्वस्थ वाटतंय बघ. तुझं जेवण करून घे. बघितलंस चंद्रकला? बघितलीस आमच्या बाप लेकीची ही दुर्दशा बघितलीस? आता तुला तरी सांगून काय फायदा आहे? तू तर खूप वाईट केलंस आमच्या सोबत. अगं या जीवनाच्या भवसागरात आम्हाला गटांगड्या खाण्यासाठी अशीच सोडून निघून गेलीस. आणि खरं सांगू तर सुखी झाली आहेस बघ. सुखी झाली आहेस. तुकारामचा घर अगदी शांत दिसतोय. कदाचित पूर्वीची तर शांतता तर नसावी ना. पण नाही, जिथे कुठे हकोबाराव शिंदे पाऊल टाकला तिथे मात्र तुकाराम माझ्या शाळेतील सदरचा प्रश्न. माझ्या शाळेत त्याला नोकरी देऊन या तुकारामवर मी उपकार केलं होतं. साला शेवटी माझ्यावर चुकला. एका मुलीच्या छेडछाडी प्रकरणात माझ्या विरोधात साक्ष दिली होती. विनय बहुदाचा पुन्हा दाखल झाला होता माझ्या विरोधात. मला की मी माझ्या प्रतिष्ठेमुळे थोडक्यात बचावलं. पण एक दिवस का होईना अख्खी रात्र मला त्या पोलीस स्टेशन मध्ये का आणि ते या तुकारामामुळे गोपाळ शिंदेच्या विरोधात अजून जन्माला आलेला नाही. पण साऱ्या कुठ्यात तू आणि माझ्या विरोधात बोलून स्वतःच्या विनाशाला मात्र निमंत्रण दिले नाही. पण मला सुद्धा गोपाळराव शिंदे म्हणतात. गोपाळराव शिंदे जो या गोपाळरावशी घेतो पंगा त्याला इच्छात पूर्णपणे करून टाकतो नंगा.
कसं अरे पटलं तर पटलं नाही तर पेटलं. तुकाराम, हे तुकाराम, तुकाराम. अरे शिंदे साहेब तुम्ही या ना साहेब. हे तुकाराम, मी तुझ्या घरी बसायला आलो नाही. बसायला आला ना? अहो, मग कशासाठी आलाय? अरे मी दिलेल्या कर्जाची वसुली करायला आलोय. कर्ज? अहो, कुठलं कर्ज? अरे वा, कसलं कर्ज आणि कुठलं कर्ज म्हणून तू मलाच विचारतोय. म्हणजे मी तुझ्या घरी आलो ते मी मागायला आलो हे म्हणायचंय तुला. हे बघा, असं मला काही म्हणायचं नाही, पण तुम्हाला देऊ घातलेले 50,000 रुपये मी 2 वर्षापूर्वीच तुम्हाला दिलेच आहे. 2 वर्षापूर्वी? अरे या 2 वर्षात 4 आण्याचा सुद्धा व्यवहार केला नाही. मग 2 वर्षापूर्वी केव्हा परत केला रे तुकाराम? केव्हा परत केला? बोल, बोल. हे बघा साहेब, मला माहिती आहे की कॉलेजमध्ये काय घडलं होतं. हो तर मी हात जोडून तुमची परत माफी मागतो, पण तुम्ही वड्याचं तेल वांग्यावरती होतो नका. ते मला काही सांगू नको. मी दिलेले 50,000 रुपये मला हवे. साहेब, मी तुमची पैन चुकती केलेली आहे. तुम्ही जबरदस्ती मला कशाला पैसे मागता? हो, खरं सांगायचं तर माझ्या घरामध्ये एक वेळचं अन्न खाऊ शकेल एवढं अन्न सुद्धा नाहीये. बघा, मी हवं तर तुमच्या पाया लागतो, परत एकदा माफी मागतो, पण मला जबरदस्ती पैसे मागू नका. वा तुकाराम वा. अरे शेवटी दाखवला तुला आपली ताक. अरे मी चांगला होतो रे तुझ्यासारख्या लबाडाला. जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा काही सर्व गरीब होतात आणि गरज संपली सर्वेसारखे रंग बदलतात तुम्ही लोक. आणि हे मला चांगलं ठाऊक आहे. साहेब, तुम्ही काय बोलता? तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे की मी किती प्रामाणिक माणूस आहे. पण माझ्या इमानदारीवर डाग लावून मला असं बदनाम करू नका. अच्छा. तू प्रामाणिक आणि माझे पैसे मागायला आलेला मी काही मान रेटपणाचा आहे तुला. हो साहेब, मी असं काहीही म्हणालं नाहीये, आणि तुमच्या श्रीमंताबद्दल आम्ही काही म्हणावं एवढी माझी विशाल नाही. आणि म्हणूनच म्हणतोय तुकाराम, तू आपली पायरी सांभाळून वाग आणि मी दिलेले पैसे ते परत कर. साहेब, मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो. तुमची पैन मी चुकती केलेली आहे. तुमचं माझ्यावर कुठलंच कर्ज नाहीये, मग मी पैसे देऊ कुठून? माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो साहेब. अच्छा. तुला मुलगी पण? अरे इतर बघा, कळलं मुलगी तरुणच आहे नाही, पण तुझी मुलगी तर कुठे दिसत नाही. मुलगी आहे ना साहेब, आतमध्ये स्वयंपाक करते. हो, चला पप्पाजी, मी तुमच्यासाठी ताट पण लावते. खराब झालं, जेवण करून घ्या. आता मी सांगितलं ना तुला, नंतर जेवण करतो तुझा. वा. तुझी मुलगी पण तुझी खूप काळजी घेतो. खरं तर तुकाराम, एक आनंदाची बातमी सांगायला आलो मी तुला. अरे तू आजारातून बरा झाल्यानंतर मी तुला पुन्हा नोकरीवर घेणार नाही. मला नोकरीवर साहेब, तुमचे उपकार या जन्मात मी कधीच करू, पण साहेब माझा उपचार करू शकेल एवढे सुद्धा पैसे नाही येतो माझ्याकडे. पैशाची अजिबात काळजी करायची नाही. आणि तुझ्या ऑपरेशनसाठी जेवढा काही खर्च येईल ना, तुझ्या उपचारासाठी जेवढा काही खर्च येईल ना, आणि तेवढा मी द्यायला तयार आहे. नाही साहेब, आम्हाला तुमचे पैसे नकोय. आम्ही गरीब असलो ना तरी दुसऱ्याच्या उपकाराखाली जगणं आवडत नाही. वा तुकाराम वा. हे तुझी मुलगी पण तुझ्यासारखी खूप स्वाभिमानी आहे म्हणायची. साहेब, अजून लहान आहे ती, तिचे शब्द एवढे मनाला लावून घेऊ नका तुम्ही. मनातही ते बोलली बघा. नाही तुकाराम, तिच्या बोलण्याचा मला अजिबात राग आलेला नाही. प्रिया,
प्रिया खूप सुंदर नाव आहे तुझं. बरं तुकाराम येतो मी हं. आणि हो पैशाची जरा काही गरज पडली ना तर मला खुशाल आवाज द्यायचं. येऊन मी येतो. हे शिंदे साहेब कशासाठी आले होते? अगं ते आपले पहिले नाही सहजच आले होते मला. असं चला ना बापरे, आधी तुम्ही जेवण करून घ्या. तेव्हा मला थोडं अस्वस्थ वाटतंय आणि मला तो बाळकृष्ण आला होता ना तो कशासाठी आला होता ते विचारून येतो त्याला. तू जेवण करून घे. बरं सावकाश आलो का? काय करावं काहीच कळत नाही. परीक्षा तर अगदी तोंडावर येऊन घेतली. जर मी परीक्षेची फी दिली नाही तर मला परीक्षाच देता येणार नाही. आता काय करू आणि कोणाला मागू मी पैसे? की पैसे कोण देईल मला? अरे वा, मी श्रीकांतला मागितले का? नाही, त्याची परिस्थिती माझ्याहून काही वेगळी नाही. मग तू आता मागू तरी कोणाला? तू कोण देईल? ते पण छान आहे. आता पॅकेजरला पूर्ण गडी मोठी आम्ही अरे वा, माझी ताई. हे बघ, ताईला माझा आहे का? विसरूनच गेले. ती माझी नक्की मदत करेल. माझा? मी भाजीला नव्हते आला म्हणता 1 2 3 जाऊ. ओके. Hi, Priya. How are you? आता मी तुम्हालाच कॉल करणार आहे. हो म्हणजे कावळा बसण्याला आणि पाणी सुटण्याला एकच दिसते नाही का? तुम्ही पण मावती. ए प्रिया मला भाऊजी म्हटलेलं अजिबात आवडत नाही. मला जीजू म्हणत चला जीजू. जीजू. हा. ओके जीजू, तर मी माझ्या लाडक्या जीजूसाठी ना गरमागरम चहा आणते. एक मिनिट हे चहाचं वगैरे असेल काय आगीपेक्षा गरमागरम माझी लाडकी झाली माझ्या जवळ असताना चहाची गरजच काय हा? हा? माझा स्पर्श आवडला नाही तुला. अगं जिजू आहे मी तुला जिजू एकुलता एक जिजू असं वाईट म्हणून घेऊ माझे हे बघा, असला चावटपणा ना मला मुलीच आवडत नाही. तुला असला सावटपणा मला खूप आवडतो ना त्याचं काय? भाऊजी, पण तुम्ही असं का वागता? काय वागत खरं सांगू तुला तुझ्या श्रेष्ठ वाटायला नाही म्हणजे माझी बायको तुझी बाई सीता अगदी डाऊन मार्केट झाली एखाद्या लोणार गाडी सारखी. तू सौंदर्याची खान आहेस आणि तुझे अनुपम सौंदर्य बघून अक्षरशः वेडावून गेलोय मी तुझ्या आणि त्यात मी धावत प्रिया. हे बघा, हा सगळा मूर्खपणा ना तुम्ही सोडून द्या. आणि यात कसला मूर्खपणा. तू एक सुंदर स्त्री आहेस आणि मी तुझ्या सौंदर्यावर भांडलेला आहे. तुम्ही म्हणजे तुमच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुषाचे संबंध फक्त नर आणि मादीचेच असतात का? रुपवान वादीचा नराने मनसोक्त आस्वाद घ्यायचा असतो. तू सुद्धा तरुणीचा स्वर घ्यायला शिकून घे. मी शिकवतो ना तुला. मग स्वतःच्या बहिणीला सुद्धा तुम्ही मादी समजून तिच्या शरीराची मनसोक्तपणे आस्वाद घेत असाल ना? वाचलेले मतिभ्रष्ट झाला बेबीच्या माणसा ओरडू नकोस, कळलं ना? आणि दीड दमडीची अवलाद तुझ्या भास्करला नकार दिला. पण एक लक्षात ठेव, या भास्करला दिलेल्या नकाराची किंमत तुला चुकवावी लागेल. खूप पाहिले तुझ्यासारखे पोकात धमकी देणारे. अरे माझ्या बहिणीचा नवरा आहेस ना, म्हणून सुधारण्याची एक संधी देते. आणि जर पुन्हा जगाला करण्याचा प्रयत्न जरी करशील ना, तर विवासनेवर घरचा उपकार करत करेल तुझ्याला. ही माझी पहिली आणि शेवटची ओळख आहे तुला.
झालाय माझा. म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर. मी तर प्रयत्नच तर करून बघितला. कुठे कुठे गेला तो परमेश्वर? हे परमेश्वर नाही, त्या परमेश्वरावर विसंबून असणारा मी आस्तिक माणूस असा काही डाव खेळेन तेही झाले प्रिया. मजबूर होऊन माझ्या भाऊ पश्चात आणि म्हणे आणि म्हणे या रावजी बसा भाऊजी कशी मेरा तू तुमची मर्जी.